स्वर्ग साहेब, हा मला ना या बंगल्यापेक्षा मोठा बंगला पाहिजे. बरं. म्हणजे कसं ईरच्या वापिसच्या जवळ असलं तर बरं, म्हणजे कनेक्टिव्हिटी राहील ना. आणि एरिया चांगला पाहिजे, चांगली माणसं पाहिजे अगदी तुमच्यासारखी. एवढं सगळं पाहिजे बघा मला. हे सगळं हवं असेल ना तर मला वाटतं तुम्ही ब्रोकर शोधावं एखादा. म्हणजे मग सगळं सोपं जातं. ब्रोकर शोधाच. ठीक आहे, बोकड तर बोकड. बोकड नाही हो, ब्रोकर ब्रोकर एजंट एजंट म्हणायचं. काय रे प्रसाद, काय झालं? काही नाही. एवढ्या लवकर कसं काय घरी आला? तब्येत बरी आहे ना तुझी? मला काहीही विचारू नका, कारण काहीही सांगायच्या मनस्थितीत मी आता नाहीये. म्हणजे अरे अरे काय झालंय का? असं का बोलतोयस तू? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमची बायको देईल, तिला विचारा जाऊन. हा? ए प्रसाद प्रसाद, अरे स्वर्ग साहेब, हा? काहीतरी बिनसलेली दिसते. ते चांगलंच बिनसलंय, पण ते बिनसायला कारण कांता आहे. कांतालाच विचारतो आता काय नवीन करून ठेवलाय उद्योग बायकोनी आमच्या. प्रसाद प्रसाद, अरे काय झालं प्रसाद? तू तू बॅग का काढतोय? प्रसाद अरे प्लीज मला सांग, कोणी काही बोललंय का तुला? प्रसाद मला काही विचारायचं नाही. बॅग काढायची, कपडे भरायचे आणि आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडून चाललोय. अरे प्रसाद असं कसं? प्रसाद ऐक ना प्रसाद, कोणी काही केलंय का? तुझी सासू. या घरात घडणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीला तुझी सासू कारणीभूत आहे. प्रसाद ती तुझी आई आहे, माहितीये का मला? आणि ह्याच गोष्टीची लाज वाटते मला. अरे पण त्यांनी केलंय काय प्रसाद? केलंय काय? अगं काय केलं नाही ते विचार. माझ्या आईने त्या पक्या बाईशी हात मिळवणी करून मला हॉटेलमधून हुसकवण्याचा प्रयत्न केला. अगं पैसे दिले तिने त्या भाईला. थोडक्यात काय, स्वतःच्याच मुलाची सुपारी दिली तिने.